नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. खासगी एजन्सीने किती घरांची केली मोजणी? मनपा क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे अवैध बांधकामांवर दुर्लक्ष का? वाशिम पोलिसांची क्रिकेट सटोड्यांवर कारवाई. अकोला पोलीस केव्हा कारवाई करणार? प्रश्नच. उन्हाच्या वाढत्या दहाकतेने जनता झाली चांगलीच त्रस्त. दूषित पाण्याने पोटाचे विकार वाढले, काळजी घ्या. राज्यात अकोला आणि नागपूर तापमानात टॉप. वाढत्या तापमानाने जनता मात्र घरात बंदिस्त. ती वाहने तुमची आहे काय? पोलिसांचा प्रश्न. क्लेम नाही तर होणार लिलाव. आता सविस्तर बातम्या. एखाद्या बिल्डरची वैयक्तिक घराचे मोजमाप करण्याचा आदेश खासगी एजन्सीला क्षेत्रीय अधिकारी देतात. त्यानंतर मात्र त्या बिल्डिंगवर कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अशा किती बिल्डिंग मोजल्या याची खातरजमा आयुक्तांनी करण्याची गरज आहे. बिल्डिंग मोजमाप करणाऱ्या कंपनीला थेट लोकप्रतिनिधींचे नाव सांगत अनेक बिल्डिंगचे मोजमाप सुरू केले आहे. क्षेत्रीय अधिकारी देखील अशा प्रकारे मोजमाप करून संबंधितांकडून पैसे उकळत आहेत. अनेक बिल्डिंगचे मोजमाप केल्यानंतर त्यांच्या कारवाईची फाईल क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी चालवली का नाही असा प्रश्न विचारला जात आहे. केवळ बिल्डिंग मोजमाप करण्याची भीती दाखवित क्षेत्रीय अधिकाऱ्यांची लुटीचा नवा धंदा तेजीस केला आहे. यातून लाखो रुपयांची कमाई क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सुरू केली असून आयुक्तांच्या नावाने वसुली सुरू असल्याची ओरड नागरिकांची आहे. ज्या खासगी कंपनी बिल्डिंग मोजमापाचे काम दिले गेले आहे त्यांनी किती बिल्डिंग मोजल्या आणि त्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी काय कारवाई प्रस्तावित केली याची तपासणी आयुक्तांनी केल्यास सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना घरी पाठवावे लागेल की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाशिमच्या अनसिंगमध्ये चालू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर वाशिम LCBने कारवाई केली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी आरोपी राहुल दत्तात्रय निंबेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनसिंगच्या सराफ लाईनमध्ये IPL क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी छापा मारण्यात आला. दरम्यान राहुल निंबेकर हा ऑनलाईन सट्टा घेताना मिळून आला. तसेच त्याच्या ताब्यात ऑनलाईन क्रिकेट सट्टाकरिता लागणारा एक मोबाईल, एक TV आणि नगदी 79,000 असा एकूण 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी मिळालेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध अनसिंग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. याआधी शिरपूर आणि त्यानंतर अनसिंगमध्ये क्रिकेट सट्ट्यावर कारवाई झाली असून वाशिम शहरात मात्र एकही कारवाई झाली नाही. त्यामुळे वाशिम शहरातील क्रिकेट सट्ट्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, LCBचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या पथकाने केली. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक आरोग्य समस्या डोकेवर काढतात. त्यापैकी पोटाचे विकार सर्वाधिक त्रासदायक ठरतात. वाढत्या तापमानामुळे अन्न लवकर खराब होते आणि दूषित अन्न तसेच पाण्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो घरातून पाणी घेऊन जा. बाहेरचे पाणी पिणे टाळल्यास पोटाच्या विकारांपासून बचाव होतो. उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे जीवाणू आणि विषाणूंची वाढ झपाट्याने होते. बाहेरचे दूषित पाणी आणि उघड्यावरचे अन्न सहजपणे या जंतूंच्या संपर्कात येते. हे दूषित अन्न खाल्ल्यास किंवा पाणी प्यायल्यास पोटाचे गंभीर विकार होऊ शकतात. या व्यतिरिक्त उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास बद्धकोष्ठतेची समस्या देखील वाढू शकते. उन्हाळ्यात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अति तेलकट आणि मसालेदार पदार्थ पचनास जड असतात आणि पोटदुखी, ॲसिडिटी होऊ शकते. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक यासारख्या पेयांचा आहारात समावेश करा. दह्यांमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. आहारात प्रोबायोटिक पदार्थाचा समावेश करा. रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्या, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहील. उन्हाळ्यात वाढते पोटाचे विकार आणि शिळं अन्न खाल्ल्याने
काय पोटाचे विकार होतात आणि उन्हाळ्यात कितपत घराबाहेर निघणं योग्य आहे की नाही, आज आपण डायरेक्टली डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत. मी नेहा पाटील, माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुनील थावराणी, जे MBBS आणि फिजिशियन आहेत. नमस्कार सर, RRCमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळ्यात सर्वाधिक पोटाचे विकार होतात, तर गृहिणींनी काय टाळायला पाहिजे आणि कसं म्हणजे एक स्वतःचं संरक्षण घ्यायला पाहिजे? उन्हाळा जे आहे इथला हा खूप जास्त तीक्ष्ण असतो आणि याच्यामध्ये पचनक्रिया खूप मंद झालेली असते. तर सुपाच्य आणि खूप जास्त इझिली डायजेस्टेबल जे डाएट आहे ते घ्यायला पाहिजे. सगळ्यात जास्त हायड्रेशनचं लक्ष द्यायला पाहिजे, की पाणी भरपूर प्यायचं, खूप जास्त उन्हात जायचं टाळायचं, खूप जास्त ऑइली, स्पायसी, आउटसाईड फूड, जे जंक फूड ते बिलकुल टाळायला पाहिजे. ते टाळलं आणि पाणी भरपूर प्यायले, रेग्युलर हायड्रेशन केलं, ज्यूस झालं, निंबू शिकंजी झाली, ताक झालं, असे जे लिक्विड्स आपण घेऊ शकतो ते भरपूर घेतले तर आपण स्वतःला उन्हाचे होणारे दुष्परिणाम टाळू शकतो. शिळे अन्न फार फार उरतं, पण गृहिणींनी काय काळजी घ्यायला पाहिजे? शिळे अन्न खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे? आपल्याकडचं जो ॲटमॉस्फिअर आहे, जर शिळं अन्न आपण खाल्लं तर त्याच्यात इन्फेक्शन होण्याची भरपूर शक्यता राहते. इंडियाचा बाहेर गेलं तर डीप फ्रीझर राहतात, आपण त्याला डीप फ्रीझरमध्ये ठेवून तो अन्न नंतर वापरू शकतो. पण इथे तोच अन्न जर आपण सकाळी बनवलं आणि रात्री खाल्लं तर त्याच्यामधून भरपूर इन्फेक्शन होऊ शकतात. माझ्याकडे रेग्युलर पेशंट मी पाहतो, सिव्हिअर डिहायड्रेशन, सिव्हिअर डायरिया होतो, त्यांना रिकवर व्हायलाही 4-4, 8-8 दिवस लागून जातात. ते बिलकुल टाळायला पाहिजे. जितकं आपल्याला गरज आहे तेवढंच बनवलं पाहिजे आणि शिळं अन्न तर अजिबात नाही खाल्लं पाहिजे, तर टाकून द्यायला पाहिजे. पण लहान मुलांना पण उन्हाचा तीव्र त्रास होतो, तर लहान मुलांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे? त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं संगोपन उन्हाळ्यात कसं करायला पाहिजे? उन्हाळ्यामध्ये त्यांना एक तर खूप लूज आणि ढिले सुती कपडे घालायला पाहिजेत. वेळोवेळी त्यांना जसं सांगितलं की डाएट जे आहे इझिली डायजेस्टेबल आणि लिक्विड डाएट तो जास्त द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर फ्रूट्स जे नॅचरल मिळतात, सीजनल फ्रूट्स, ते जास्त द्यायला पाहिजेत. आणि जे महत्त्वाचं सकाळी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच टाईम तो बिलकुल बाहेर जाणं टाळलं पाहिजे. थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे आज आमच्या RRC पूर्ण फॅमिलीसोबत शेअर केलेले आहे. आणि उन्हाळ्यात तुम्ही स्वतःची काळजी घ्या, परत तुमच्या फॅमिलीची पण काळजी घ्या. मुलांना स्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सरांनी दिलेली आहे की 12 ते 3 या काळात लहान मुलांनी बाहेर निघू नका. अतिशय महत्त्वाचे जे काही मुद्दे होते उन्हाळ्यात जे आपण नमूद करायला पाहिजे, ह्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आपल्या RRCच्या सगळ्या दर्शकांपर्यंत आलेल्या आहेत. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडेसोबत, RRC न्यूज, अकोला. राज्यात विदर्भाचे तापमान सतत वाढत आहे. शनिवारी नागपूर आणि अकोला देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. येथे कमाल तापमान 44.7 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दिवसभर उष्णतेच्या लाटा येत असल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. विदर्भात सूर्य आग ओकत आहे आणि संपूर्ण विदर्भ तापत आहे. त्यामुळे वातावरणात गरम हवा येत आहे. शनिवारी अकोला आणि संपूर्ण विदर्भात प्रचंड उष्णता होती. अनेक दिवसानंतर अकोला तापमानाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. शनिवारी नागपूरमध्ये सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील 2-3 दिवसात अकोला आणि नागपूरमध्ये तीव्र उष्णतेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णता वाढल्याने संपूर्ण विदर्भात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे. उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता हवामान विभागाने दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना दिली. ऊन लागल्याचा धोका वाढला असून त्यापासून बचाव करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला आणि नागपूरमध्ये सध्या ज्या प्रकारे तापमान वाढत आहे ते पाहता मे महिन्यातील मागील सर्व विक्रम मोडले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये जमा असलेल्या अज्ञात आणि अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या 510 वाहनांबाबत सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार वाहनांची ओळख पटवून ते नेण्याचे आवाहन केले असून अन्यथा त्यांचा लिलाव होणार आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डनंतर नोंद असलेले तसेच अपघातानंतर ताब्यात घेतलेले एकूण 510 वाहने जमा आहेत. या वाहनांच्या मूळ मालकांनी 9 मे पूर्वी आपल्या वाहनांची ओळख पटवून ती घेऊन जावी, अन्यथा या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अकोला यांच्या कार्यालयामार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी देण्यात आली आहे. या वाहनांची ओळख पटवण्यासाठी कंपनीचे नाव, पासिंग नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर इत्यादी माहिती, अकोला पोलीस दलाच्या संकेतस्थळावर नोंद नसलेले वाहन व अपघातामुळे ताब्यात घेतलेले वाहन या नावाने उपलब्ध आहेत. याबाबत सर्व पोलीस स्टेशनला ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतलेल्या आणि रेकॉर्डवर नसलेल्या वाहनांची माहिती उपलब्ध आहे. वाहनांची ओळख पटल्यास वाहनांच्या मूळ कागदपत्रासह पोलिसांशी संपर्क साधावा आणि वाहनाबद्दल माहिती द्यावी. मूळ कागदपत्रे सादर करून आपले वाहने असल्यास ते घेऊन जावे, अन्यथा आगामी 9 मे नंतर येणारे अर्ज व तक्रारी विचारात घेतले जाणार नाहीत. या सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात असलेल्या संत सेना महाराज मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती ग्रामजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साई गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण मंडळ श्रीकृष्ण सावडे गुरुजी यांच्या मधुर आवाजात झालेल्या या भजन कार्यक्रमाचा परिसरातील शेकडो नागरिकांनी आनंद घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले एकाहून एक सरस भजन ऐकून उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले होते. डाबकी रोड परिसरातील संत सेना महाराज मंदिरात राष्ट्रसंतांची जयंती उत्साहात संपन्न झाली. या भजन कार्यक्रमाची एक झलक पाहूया. सज्जन हो, ऐका परिचय एका मिनिटामध्ये. यावली सोडली तुकडोजी महाराजांनी. कार्ड लिहिलं, कार्डावर लिहिलं तुमचा तुकडा वाघानं खाल्ला. कार्ड हातात पडलं माऊलीच्या. ताडोबाच्या जंगलामध्ये भ्रमंती सुरू झाली, ध्यान प्रार्थना सुरू झाली. महाराज, अमावस्येची रात्र आहे, रात्रीचे 1 वाजले. तुकडोजी महाराज सकाळी ध्यानासाठी उठणार, कुठं थांबावं म्हणून बाजूला असलेल्या कपारीत शिरले. शहरात आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता जिल्हा महिला रुग्णालयातील ही गंभीर समस्या समोर आली आहे. स्वयंसेवी संस्थानांनी रुग्णहितार्थ पाणपोई लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शहरातील जिल्हा महिला रुग्णालयात सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. रुग्णालयात ग्रामीण भागातून दररोज शेकडो महिला रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालयाच्या परिसरात तयार करण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे RO वॉटर प्लांट बंद पडला आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रुग्णालयाबाहेर असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून कॅनमधील पाणी विकत घेऊन या रुग्णांना आपली तहान भागवावी लागत आहे. रुग्णालयाबाहेर हॉटेल व्यावसायिक दूषित पाणी विकत आहेत आणि पैसे देऊन ते पिण्याची वेळ या रुग्णांवर आली आहे. त्यामुळे जिल्हा महिला रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची तहान भागवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. रात्रीच्या अंधारात लुकलुकणारे तारे आपल्या सौंदर्याने नेहमीच मोहून टाकतात. अशातच जर आकाशात नुसता ताऱ्यांचा वर्षाव झाला म्हणजेच आकाशीय दिवाळी स्वर्गातून खाली अवतरल्याचा अनुभव होईल. आपल्या डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही. या खगोलीय घटनेचा आपण साक्षीदार होऊया. आकाशात उल्का विविध प्रकारच्या विखुरलेल्या ताऱ्यांच्या समूहामधून आपले नयनरम्य दृश्य दाखवतात. यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणात नवीन व उत्साहवर्धक बदल जाणवतात. चढत्या वेळेनुसार बदल दर्शवणारे उल्का 21 एप्रिलच्या संपूर्ण दिवसात व 22 एप्रिलच्या पहाटेनंतर जास्त प्रमाणात बघायला मिळतील. विविध रंगाच्या ह्या उल्का प्रकाशाचे विविध नयनरम्य दृश्य दाखवतात. उल्का ज्या वेळेस पृथ्वीच्या वातावरणात घर्षणातून येतात त्यावेळेस कोणामध्ये कार्बन, लोह, खनिजांची पावडर, मॅग्नेशियम, सोडियमची वाफेशी, कॅल्शियम धातूंची उष्णतेमुळे लाल रंगाचे स्वरूपात दिसणारा हा प्रकाश नजारा दर्शवतो. सुमारे 20 ते 50 रात्री आकाशात नंतर पूर्ण क्षितिजावर सुरू होऊन पश्चिमेकडील आकाशात मावळताना दिसेल. याच वेळी पहाटे पूर्वेकडील आकाशात शुक्र, शनी आणि बुध ग्रहसुद्धा पाहायला मिळतील. अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद चांगल्या प्रकारे अनुभवता येईल. शहरात आणि जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रविवार 20 एप्रिल रोजी ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस हजारो ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या आनंदात साजरा केला. लहान थोरांनी या सणाचा मनसोक्त आनंद लुटला. शहरात रविवारी ख्रिस्ती बांधवांनी ईस्टर संडे मोठ्या आनंदात साजरा केला. विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना, सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. खदान ख्रिश्चन कॉलनीतील बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड निलेश अघमकर यांनी संदेश दिला. गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या लेंथ महिन्याची सांगता झाली. बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्री रिंगण तयार करून रविवारी पहाटे 6 वाजता शहरातील सर्व चर्चचे सदस्य प्रार्थनेसाठी जमले. अशी प्रार्थना केवळ अकोल्यातच होते. त्यानंतर सकाळी 8:30 वाजता ख्रिश्चन कॉलनीतून दिंडी काढण्यात आली, ज्यात प्रभू उठल्याच्या घोषणा देण्यात आल्या आणि गीते सादर झाली. शहरातील प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक प्रार्थना स्थळांमध्ये यावेळी विशेष प्रार्थना, सभा तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. खासगी एजन्सीने किती घरांची केली मोजणी? मनपा क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे अवैध बांधकामांवर दुर्लक्ष का? वाशिम पोलिसांची क्रिकेट सटोड्यांवर कारवाई. अकोला पोलीस केव्हा कारवाई करणार? प्रश्नच. उन्हाच्या वाढत्या दहाकतेने जनता झाली चांगलीच त्रस्त. दूषित पाण्याने पोटाचे विकार वाढले, काळजी घ्या. राज्यात अकोला आणि नागपूर तापमानात टॉप. वाढत्या तापमानाने जनता मात्र घरात बंदिस्त. ती वाहने तुमची आहे काय? पोलिसांचा प्रश्न. क्लेम नाही तर होणार लिलाव. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.